साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंच्या निरूपिलेल्या दृष्टांतांमध्ये एक महत्त्वपूर्ण दृष्टांत म्हणजे सन्निपात लिहायचा दृष्टांत, जो सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू अवसन्न उद्देशून छळदोबांवर निरूपण करतात आणि त्याच सन्निपातल्याच्या दृष्टांताचा संदर्भ घेत ज्ञानप्रबोधकार विश्वनाथ बास बाळापूरकर आपल्या ज्ञानप्रबोध ग्रंथामध्ये 258, 259 आणि 260 क्रमांकाच्या ओवीमध्ये त्याचा विस्तार करण्याचा प्रयत्न करतात. त्या ओव्या अशा आहे की जेवी भ्रमितो सन्निपाते, नोळखे माते श्रियेते, तेवी बोधले पाखांडमते नमनिती तत्वार्थ. उन्मत्दृष्टी तरी देखे, परी यथार्थ नोळखे, तेवी खंड ज्ञान विशेषे न दिसे आत्मतत्व. असो हा प्रमेय व्यापू, जेही हारविला ज्ञान दीपू, ते होनी ठाके विकल्पो अन्यथा ज्ञानाचा. अतिशय महत्त्वपूर्ण, मार्मिक आणि तत्वदृष्ट्या परिपूर्ण असलेल्या या ओव्या आहे. पहिल्या ओवीमध्ये विश्वनाथ बास बाळापूरकर म्हणतात की ज्याप्रमाणे सन्निपात नावाचा तापाच्या शेवटच्या अवस्थेचा जो व्यक्ती आहे, तो ज्याप्रमाणे आपल्या आईला, आपल्या स्त्रीला, आपल्या मालका त्या तापाच्या अवस्थेमुळे ओळखू शकत नाही, त्याप्रमाणे दैवराहाटीमध्ये एखादा असा एक पुरुष असतो की जो आपल्या स्वतःतल्या विधर्मी मताने बोधल्या गेलेला असतो. तो पुरुष जो मुख्य तत्वार्थ आहे त्याला मानत नाही. मग त्या पुरुषाचे लक्षण काय आहे ते पुढे ज्ञानप्रबोधकार सांगतात की उन्मत्त दृष्टी तरी देखे, परी यथार्थ नोळखे. तो स्वतःच्या बोलण्यावर, दृष्टीवर नियंत्रण न ठेवता, स्वतःकडे न बघता इतरांचे दोष बघण्यात यथार्थता समजतो आणि सत्यार्थ काय आहे, खरा यथार्थ काय आहे हे ओळखू शकत नाही, कारण त्याचे स्वतःवर नियंत्रण नसते आणि तो स्वतःतल्याच धर्मविरोधी असलेल्या पाखंड मताने बोधला गेलेला असतो. त्यामुळेच तर काय, खंड ज्ञानाचा विशेष असल्यामुळे स्वतःचे आत्मतत्व काय आहे हे त्याला दिसत नाही, मग इतरांचे काय दिसणार. शेवटी ज्ञानप्रबोधकार म्हणतात की असो हा प्रमेय व्यापू, जेही हरविला ज्ञान दीपू, तया होनी ठाके विकल्पो अन्यथा ज्ञानाचा. आता अजून अधिक कोणाचे काय दोष पाहायचे, अशा पुरुषांची फक्त ओळख करून देत आहे असे ज्ञानप्रबोधकार आपल्याला सांगतात. आणि ज्ञानप्रबोधकार विश्वनाथ बास बाळापूरकर असे म्हणतात की हा व्याप पूर्ण करत असताना शेवटी जाता जाता एवढेच सांगू इच्छितो की ज्या पुरुषांनी आपल्यातील अन्यथा ज्ञानामुळे ज्ञानदीप हरविलेला आहे, स्वतःचा ज्ञानदीप मावळून टाकलेला आहे, त्या पुरुषाने आपल्या जीवनामध्ये अन्यथा ज्ञानामुळे विकल्प दोष अंगवलेला आहे आणि तो अन्यथा ज्ञानाच्या विकल्पामुळे हळूहळू धर्मावरून घसरत जातो. एवढा घसरत जातो की परमेश्वर सृष्टानुसृष्टी त्याचे मुख देखील पाहत नाही. दयनीय अवस्था त्याच्या जीवनाची होऊन जाते. म्हणून आपल्या जीवनामध्ये आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे, जो गुरुजनांकडून उपदेश प्राप्त झालेला आहे, त्याला त्या परमेश्वराच्या तत्वानुसार आचरण करत, स्वतःच्या दोषांवर अनुतप्त होत आणि इतरांच्या गुणावर समाधानी होत आपल्या जीवनाची वाटचाल मोक्षमार्गाच्या दिशेने सुखकर केली पाहिजे, असा संदेश व्यक्त करत या ठिकाणी थांबतो. दंडवत प्रणाम.